असे 2 भाग करून घ्यायचे जर छोटे मशरूम असतील तर, आणि अशा प्रकारे जर मोठे मशरूम असतील तर त्याचे 4 भाग करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता की ह्याला असं छान पाणी सुटलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण मगाशी मसाल्यासोबत मीठ सुद्धा घातलं होतं आणि आपल्याला पाहिजे तसा मसाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। खूप छान असं मसाले आपण खूप सारे घातलेले आहेत, ते खूप छान वास येतोय ह्याचा। मंद आचेवर ह्याला आता छान शिजू द्यायचं। सगळ्यात शेवटी वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं। 10 ते 15 मिनिटाच्या नंतर आता आपली भाजी अशी झालेली आहे। असं वाटतच नाही की भाजी घरी बनवली, इतका छान सुगंध येतोय, असं वाटतं की हॉटेलमध्ये आपण आलोय। नमस्कार, मी पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्हाला तर माहिती आहे की नेहमीच आपण वेगळी अशी रेसिपी बनवत असतो, अगदी तसंच आज सुद्धा आपण छान आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत आणि ती म्हणजे मशरूम मसाला। मशरूम मसाला हे नाव घेतलं की प्रत्येक जण हॉटेलकडे धाव घेत असतात की सगळ्यांना असं वाटतं की ही भाजी आपण घरी बनवू शकत नाही, खूप अवघड आहे, किंवा मग हॉटेलसारखी टेस्ट तशी येणार नाही म्हणून प्रत्येक जण हॉटेलकडे जात असतो। तर आता आपण अगदी हॉटेलकडे न जाता घरच्या घरी ही रेसिपी बनवणार आहोत, पण हॉटेलपेक्षा सुद्धा चविष्ट ही भाजी आणि खूप कमी वेळात तयार होते। मसाले सुद्धा त्याला खूप जास्त असे लागत नाहीत। चला तर मग अजिबात वेळ न घालवता ढाबा स्टाईल मशरूम मसाला घरच्या घरी अगदी कमी वेळेत कसा बनवायचा हे आता आपण बघूया। ही भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, हळद, धने पावडर, गरम मसाला, काळा मसाला, कोथिंबीर, दही, मीठ आणि मशरूम। सगळ्यात अगोदर आता आपण हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा। तेलात आपण सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला छान तळायचा आहे। त्यातलं जोपर्यंत पाण्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, तोपर्यंत तेल घालायचं नाही। लगेच जर तुम्ही तेल घातलं तर मग कांद्याला जो सोनेरी रंग येतो तो फार उशिरा येतो, त्यामुळे आता मी व्यवस्थित ह्याला भाजून घेते। आतापर्यंत तुम्ही अजून आपल्या या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या, तोपर्यंत मी पण गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा भाजून घेते। बऱ्यापैकी आता हा कांदा आपला भाजलेला आहे। आता परत आपण ह्याच्यामध्ये तेल थोडंसं जास्तीचं घालायचं आणि ह्याला छान तळून घ्यायचं। आता मी पटकन हा कांदा लालसर रंग येईपर्यंत तळून घेते। आता बारीक चिरलेला हा जो टोमॅटो आहे तो थोडासा टोमॅटो आणि आता पण हा जो कांदा तळून घेतला होता तो कांदा थोडासा असं मिक्स करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आणि अशा प्रकारे मस्त बारीक असं हे कांदा टोमॅटो आपलं वाटून झालेलं आहे। लगेच आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात। मसाले आता आपले सगळे तयार आहेत। आता आपण मशरूम जे आहेत ते कट करून घ्यायचे। छोटे मशरूम असले की त्याचे असे 2 भाग करून घ्यायचे जर छोटे मशरूम असतील तर, आणि अशा प्रकारे जर मोठे मशरूम असतील तर त्याचे 4 भाग करून घ्यायचे अशा प्रकारे। आता मी पटापट हे मशरूमचे छोटे छोटे तुकडे करून घेते। अशा प्रकारे आपले मशरूम सगळे कट करून झालेले आहेत। आता हे मशरूम आपण एका भांड्यात घ्यायचे, त्यामध्ये 1 वाटी आपण दही घेतलं होतं ते दही घालायचं। लक्षात ठेवायचं की दह्याला खूप जास्त आंबटपणा नसायला पाहिजे, कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा घालणार आहोत आणि आता आपण कांदा टोमॅटो म्हणजे मिक्सरमधून वाटून घेतलं होतं त्याची पेस्ट सुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण बनवली होती ती संपूर्ण नाही टाकायची, थोडीशी ठेवायची आहे फोडणीसाठी। परत हळद ह्याच्यामध्ये घालून घ्यायची, सोबतच धनेपूड सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची, ही सुद्धा थोडीशी शिल्लक ठेवायची। गरम मसाला मात्र आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण घालायचा आणि हा जो काळा मसाला होता तो सुद्धा थोडासा फोडणीसाठी ठेवायचा आहे, सगळाच घालायचा नाही। आणि मीठ मात्र यामध्ये सगळंच घालून घ्यायचं आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे, जेणेकरून हा जो सगळा मसाला आहे तो मशरूमला लागला गेला पाहिजे
दही आणि आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट केली होती ती सुद्धा सगळीकडे एकदम एकजीव व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि आता हे आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास आता आपला झालेला आहे. आता आपण बघूयात की मशरूम कसा आहे. तुम्ही बघू शकता की ह्याला असं छान पाणी सुटलेलं आहे, कारण याच्यामध्ये आपण मगाशी मसाल्यासोबत मीठ सुद्धा घातलं होतं आणि आपल्याला पाहिजे तसा मसाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स झालेला आहे. खूप छान असं मसाले आपण खूप सारे घातलेले आहेत, तर खूप छान वास येतोय ह्याचा. इकडे जर तुम्ही बघितलं तर मगाशी आपण कांदा ह्याच्यामध्ये तळून घेतला होता, त्यामुळे तेल आपलं जास्तीचं होतं. आता त्याच तेलामध्ये आपण आहे आलं लसूण पेस्ट जे मगाशी शिल्लक ठेवलं होतं ते घालणार आहोत आणि लालसर होईपर्यंत ह्याला छान असं परतायचं. आणि त्यामध्ये आपल्याला मगाशी काळा मसाला जो ठेवला होता तो मसाला सुद्धा याच्यामध्येच घालायचा आहे. तो सुद्धा छान परतवायचा. सोबतच धनेपूड सुद्धा घालायची, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करायची. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला हा जो मशरूम आहे मसाला वगैरे आपण लावून ठेवला होता तो ह्याच्यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही. पाणी न घालता हे 20 मिनटं बारीक गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे. 15 मिनटं शिजवलं तरी काही हरकत नाही, पण पाणी ह्याच्यामध्ये 15 मिनटं तरी अजिबातच घालायचं नाही. आणि मंद आचेवर ह्याला आता छान शिजू द्यायचं. सगळ्यात शेवटी वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत व्यवस्थित मिक्स करायचं. आणि आता ह्याला 10 ते 15 मिनटं असंच बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. 10 ते 15 मिनटाच्या नंतर आत्ता आपली भाजी अशी झालेली आहे. असं वाटतच नाही की भाजी घरी बनवली. इतका छान सुगंध येतोय, असं वाटतं की हॉटेलमध्ये आपण आलोय. घट्टपणा पण ह्याला खूप छान आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं. आत्ता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूयात, खूप जास्त नाही, अगदी थोडंसं. खूप जास्त आपल्याला पाणी घालून ती भाजी पातळ नाही करायची, इतपत पाणी घालायचं आहे. आणि अशा प्रकारे आता आपली भाजी तयार आहे. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत. आणि ही झाली आपली ढाबा स्टाईल मशरूम मसाला आता आपला तयार आहे. ही भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या घरी लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील, सगळ्यांना ही भाजी प्रचंड आवडेल. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.